नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 25 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला आता बरी झालेली असते. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की यांना आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात. या अगदी बऱ्या आहेत, फक्त त्यांना आरामाची गरज आहे. लीला आता बेडवरून उठायला लागते. तेवढ्यात ती खाली पडणार तोचला एजे सावरतो. आपल्या हातात तिचे हात घेतो आणि म्हणतो, लीला तुला आरामाची गरज आहे. लीला म्हणते, मी कुठेच जाणार नाही, मला रेवतीला आधी भेटायचंय. त्यावर एजे म्हणतो, तू तिची काळजी करू नको, आम्ही सगळे आहोत तिची काळजी घेण्यासाठी इथे, तू आता घरी जा. त्यावर लीला ऐकतच नसते. तेवढ्यात लीलाचे बाबा आणि विश्वरूप तिथे येतात. बाबा म्हणतात, लीला चल घरी चलतेस ना? एजे मीला घेऊन जाऊ का घरी? त्यावर एजे म्हणतो, लीला तुला कुठे जायचंय? आपल्या घरी जायचंय की तुझ्या माहेरी? त्यावर लीला म्हणते, मला कुठेच नाही जायचंय, मला रेवती सोबत थांबायचंय. ती जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाहीये. एजे म्हणत असतो, लीला आम्ही आहोत तिची काळजी घ्यायला, तू घरी जा. चल मी येतो तुला सोडवायला, पण मी आलो तर रेवतीकडे लक्ष कोण देईल? त्यावर विश्वरूप म्हणतो, एजे सर तुम्ही नका काळजी करू ना, मी आहे की. मी माझ्या बहिणीची अगदी व्यवस्थित काळजी घेईल आणि त्यांना व्यवस्थित घरी पोहोचवेन. तुम्ही तुमच्या बहिणीची काळजी घ्या. आता एजे म्हणतो की ठीक आहे, मी रेवतीजवळ थांबेन. आणि लीलाचे बाबा, तुम्ही पण काळजी करू नका, तुम्ही घरी जा. असं सांगून तो लीलालाही घरी पाठवतो आणि रेवतीची काळजी घेण्यासाठी एजे स्वतः तिथे थांबतात. इकडे दुर्गाने आजींना तो व्हिडिओ दाखवलेला असतो. लीला त्यात म्हणत असते की माझा जीव जरी गेला तरी रेवती आणि यश यांचं लग्न मी लावून देणार आणि त्यासाठी मी काहीही करेन. आता आजींना खूप मोठा शॉक बसलेला असतो. दुर्गाने सांगितलेलं असतं की हा ऍक्सिडेंट सुद्धा त्या दोघींचा जो झाला तो लीलानेच घडवून आणला आहे. आजी म्हणतात, दुर्गा काय ग हे सगळं? माझा तर विश्वासच बसत नाहीये. लीला हे करू शकते असं मला कधीच वाटलं नव्हतं ग. पण आता काय करायचं, याविषयी मी अभिराम सोबत नक्की बोलेल. दुर्गा म्हणते, हो आजी, रेवतीचं यशवर प्रेम आहे, पण यशचं रेवतीवर प्रेम नाहीये. मी कितीदा सांगितलंय लीला, पण त्या हट्टाला पेटलायत. काय करायचं ना कळतच नाहीये. आजी म्हणतात, हा लग्नाचा गुंता आता वाढतच चालला आहे. दुर्गा म्हणते, आजी लीला आई असं का करताय ना, मला खरंच काही कळत नाहीये. आणि ती मनातल्या मनात म्हणते की हा व्हिडिओ सगळ्यांसमोर आला ना की ती लीला कायमच्या घराबाहेर जाणार. इकडे हॉस्पिटलमध्ये रेवतीला भेटण्यासाठी यश आलेला असतो. तो रेवतीचा हात आपल्या हातात घेतो आणि खूप रडत असतो आणि म्हणत असतो, रेवू माझ्यामुळे सगळं झालंय, मी खूप मोठा विश्वासघात केलाय तुझा, मी तुला आपल्या लग्नाची स्वप्न दाखवली, तुझ्यासाठी मी स्टँड घेईल असं सुद्धा तुला वचन दिलं, पण मी काहीच नाही करू शकत ग, माझा नाईलाज आहे. मी कसं सांगू तुला? एजंटनी मला इतक्यांना विचारलं, पण मला काहीच नाही बोलता आलं आहे आणि कदाचित आपली ही शेवटची भेट असणार आहे आणि तुला हे माहिती सुद्धा नाहीये. मला तुझी मनापासून माफी मागायची होती, पण तो चान्स सुद्धा मला मिळालेला नाहीये. पण मी काय करणार रेवती, माझ्या हातामध्ये काहीच नाहीये ग, तू प्लीज समजून घे. आणि कदाचित आता आपण शेवटचं भेटणार आहोत, यानंतर मी तुला भेटूही नाही शकणार आहे. हे सगळं असं होतंय ना, माझ्याकडून कोंडी होते आहे. आणि तो खूप रडत असतो. तेवढ्यात तिथे एजे येतो आणि एजे त्याला बघतो आणि म्हणतो, यश काय आहे हे? यश आता रेवतीचा हात आपल्या हातातून काढून घेतो आणि डोळे पुसतो आणि म्हणतो, एजे रेवती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तिची काळजी वाटली म्हणून मी आता इथे आलो. एजे म्हणतो, पण एवढ्या रात्री तुमच्यात नक्की फ्रेंडशिपच आहे ना? त्यावर यश म्हणतो, हो एजे. एजे म्हणतो, हे बघ, हा शेवटचा चान्स आहे, मी तुला शेवटचा विचारतोय. साखरपुडा झाला की तुला काहीही बोलता येणार नाही, एवढं लक्षात ठेव. जे काही खरं खरं असेल ना ते मला सांग. आत्ताही मी माझा शब्द मागे घ्यायला तयार आहे. त्यावर आता एजंटच्या अशा बोलण्यावरती यश म्हणतो, नाही एजे, कारण त्याला दुर्गाचं सगळं बोलणं आठवत असतं. दुर्गाने रेवतीची किंमत म्हणून पैसे मोजलेले असतात आणि यशला तिच्यापासून दूर जायला सांगितलेलं असतं. आता यशला असं वाटतं की परत रेवूच्या जीवाला काही धोका पोहोचणार तर नाही ना, म्हणून तो एजंटना काहीच सांगत नाही आणि म्हणतो, एजे तसं काहीही नाहीये, मला खरंच रेवतीची मैत्रीण म्हणून खूप काळजी वाटली आणि म्हणून मी आलो. आणि तो तिथून निघून जातो. पण इकडे एजंटना मात्र डाऊट आलेला असतो. लीला आता घरी आलेली असते आणि तिच्या स्वागतासाठी तिला भेटण्यासाठी कोणीच आलं नाही, आजी सुद्धा आला नाही, म्हणून ती खूप शॉक असते. ती म्हणते, विश्वरूप दादा तुम्ही घरी कोणाला सांगितलं नाही का मी येणार ते? विश्वरूप म्हणतो, सांगितलं होतं. तेवढ्यात तिथे आजी येतात. आजी म्हणतात, विश्वरूप लीला मॅडमला चांगली काळजी घ्यायला लावू, स्वतः तुम्ही त्यांची देखभाल करा आणि गोळ्या औषधं वगैरे वेळेवर दे, असं बोलत असतात आजी. पण लीला बरोबर काहीच बोलत नाही. लीला आता आजींकडे जाते आणि त्यांना मिठी मारते, पण आजी तशाच उभा असतात. लीलाला आता आश्चर्य वाटतं की आजी असं का करताय. लीला त्यांच्याकडे बघते आणि आजी तिच्याकडे खूप रागाने बघत असतात. आजी तिला काहीच बोलत नाही. लीलाला कळून चुकलेलं असतं की आजींच्या मनात नक्की काहीतरी चालू आहे. लीला आता रूम मध्ये आलेली असते. एजे बजर वाजवून सगळ्यांना गोळा करतात. हॉलमध्ये सगळेजण आलेले असतात. एजे सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतात, ज्यामध्ये लीला तिच्या मावशी आईसोबत बोलत होती. लीला तो व्हिडिओ बघते आणि तिला खूप आश्चर्य वाटतं. ते एजेंकडे जाते. एजे म्हणतात, लीला तुझा आणि रेवतीचा ऍक्सिडेंट तू प्लॅन केला होतास का? त्यावर लीला म्हणते, नाही नाही एजे. आजी सुद्धा म्हणतात, लीला तुझी मावशी आई जर तुला असं काही बोलत असेल तर तू तिला समजवायला हवं होतं की नाही? लीला म्हणते, तुमचं बरोबर आहे आजी, पण एका हतबल आईवडिलांना मी काय समजवणार होते आणि एजंटनाही मी सांगून थकलेत की रेवती आणि यश यांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ते.
आणि माझ्या आईवडिलांना ही सगळं काही गोष्ट माहिती आहे. त्यावर आता दुर्गा म्हणते, मग तुम्ही आम्हाला तसं बोलायला हवं होतं ना लीलाई. त्यावर लीला म्हणते, कुठल्या तोंडाने बोलणार होते मी, आणि माझे बाबा सुद्धा इथे कुठल्या तोंडाने येणार होते, जेव्हा एजेंनी यशचं लग्न श्वेताबरोबर करण्याचा शब्द दिला आहे. आणि असंही मला ह्या घरात अनेकदा ऐकावं लागलं आहे की मी पैशांसाठी एजंट बरोबर लग्न केलं आहे. माझ्या रेऊला असं काही ऐकावं लागू नये म्हणून मी आईबाबांना काहीच नाही बोलले. त्यावर सरस्वती म्हणते की म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही बोलत आहात ते खरं आहे तर. त्यावर लीला म्हणते, हो, पण ते सगळं चुकीचंच आहे, मी मान्य करते. आजी, भावनेच्या भरात मी सगळं काही बोलून गेले हो. आणि एजे, तुम्हाला माहिती माझा रेवतीवरती किती जीव आहे, असं असताना मी माझ्या बहिणीचा जीव धोक्यात येईल असं काही करेल का? सरस्वती म्हणते, एजे, माझी खात्री आहे हे सगळं ना लीला आईनेच केलेलं असणार आहे आणि त्यांना तुम्ही खूप कठीण शिक्षा द्या. त्यावर दुर्गा सुद्धा म्हणते, एजे यांनी माझ्या भावाचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही प्लीज काहीतरी ऍक्शन घ्या. आता एजे म्हणतो, हो, शिक्षा तर होणारच आणि यावेळीची शिक्षा ही खूप वेगळी असणार आहे. आणि एजे म्हणतो, लीला, मी तुला कंपल्सरी बेड रेस्ट करण्याची शिक्षा देत आहे. साखरपुडा होईपर्यंत तू बेडवरतीच बसून राहायचं, जमिनीवर पाय सुद्धा ठेवायचं नाहीये आणि हीच तुझी शिक्षा असणार आहे. आणि विश्वरूपा, तू याची काळजी घ्यायची, एवढं लक्षात ठेव. आता लीलाचा नाईलाज असतो, तिला हे सगळं मान्य करावंच लागतं. एजे म्हणतो, लीला, गो, आत्ताच्या आत्ता वरती जा. आणि लीला सुद्धा जाते आणि तिच्या सुद्धा जातो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.